फिरस्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि प्रेस द बेल आयकॉन. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे फिरस्ता. आणि आज आपण आलो आहे आजोबा या गडाला, ज्याला आज्याचा पर्वतही म्हणतात. मागच्या वेळेस आपण रतनगड केला, हरिश्चंद्रगड केला, त्याच्याच मधला हा गड आहे आजोबा, ज्याला क्लाइंब करायला आपण आता चाललो आहे. आपल्यासोबतची टीम सगळी पुढे गेली. समुद्रसपाटीपासून साधारणतः 3000 फूट उंचीवर असलेला हा गड किंवा किल्ला ऋषी वाल्मिकी यांचे तपभूमी, तसेच त्यांनी याच ठिकाणी रामायणाचीही निर्मिती केली किंवा लिखाण केलं. सीतामाई अर्थातच श्रीरामांच्या पत्नी यांचा अयोध्यावर परत आल्यानंतर ज्यावेळेस त्या परत एकदा वनवासात गेल्या त्यावेळेस त्यांनी याच आश्रमात राहिले आणि याच ठिकाणी त्यांना 2 पुत्ररत्न झालेच. अर्थातच लवकुश यांचा जन्म याच ठिकाणी झाला असं पौराणिक कथेनुसार म्हणतात. साधारणतः 1 तासाच्या चालण्यानंतर आपण आश्रमापाशी पोचलो आहे आणि या प्रकारच्या काही इमारती, जे त्यांचे समाधीस्थळ आहे, त्याच्यानंतर ध्यान मंदिर आहे, याचा आहे हे पूर्ण परिसर आहे.
खुशी लाईक करा प्लीज हा. एवढ्याच व्हिडिओ लाईक करा कारण यावेळेस ना व्हायरल व्हायला पाहिजे बरं का खुशी. प्रवीण नंतर जर कोणी असेल तर हीच आहे फक्त, बाकी कोण नाही. आता आपण जिथं आहोत तिथं आहेत ऋषी वाल्मिकी यांची समाधी आहे आणि त्यांची सुंदर अशी मूर्ती आहे ज्याचं दर्शन घेऊन झालं आहे. आणि आता आपण सीतामाईच्या पाळण्याकडं अर्थातच आपल्या महत्त्वाच्या ठिकाणाकडं जाणार आहोत. अशा प्रकारची ही समाधीचं त्यांनी जीर्णोद्धार करून वरती पत्रे वगैरे लावलेले आहेत. आश्रमापासून डाव्या हाताने आपण वर आल्यावर आपल्याला अशा एका मार्गाने सीतामाईच्या पाळण्याकडे जायला रस्ता आहे. त्यांनी आता आपण वरती चाललो आहे. जरी थोडा असला तरी या प्रकारचा मोठ्या दगडांनी वेढलेला आहे. कदाचित पावसाळ्यामध्ये याच्यातून पाणी प्रचंड प्रमाणातून वाहत असेल, त्यामुळे हे एक प्रकारची खळगी बनली आहे ज्याच्यातून हे पाणी वाहत असेल. अर्थातच या पावसाळ्यामध्ये या किल्ल्याला भेट देणं योग्य होत नसेल. याला पाहण्यासाठी थोडासा पावसाळा गेल्यानंतर आणि थंडीमध्ये आणि उन्हाळ्यातही येऊ शकतं, कारण की पाण्याची सोय आहे, झाडांची गर्द, झाडांची सावली आहे, त्यामुळे आपल्याला एवढा उन्हाची झळ जाणून येत नाही. पहिले मला वाटलं होतं की हा जो एक छोटासा पॅच आहे जो सगळे सांगत होते ज्याप्रमाणे त्याला पार करायला जास्ती वेळ लागणार नाही, परंतु छोटा जरी असला तरी चांगलाच भारी आहे यार हा. आणि भरपूर वेळ लागला ह्याला पार करण्यासाठी. हे पूर्ण जंगल असल्यामुळं इथं थोडासा हवेचं प्रमाण कमी, किंवा मी खूप दिवसांनी फिरतो त्यामुळं होते की हा मोसम असा माहीत नाही, परंतु प्रचंड घाम वगैरे येतो, माहीत नाही काय होतं. परंतु जरी सगळं काही असलं तरी ज्यावेळेस वरती जाईल तो एक आनंद वेगळा असेल या सर्वांना पार केल्यानंतरचा, आणि ती खुशीच वेगळी असेल जी तिथं गेल्यावर होईल. आणि असं सर्व पार केल्यावर हा एक भला मोठा पॅच आला आहे आपल्याला, जो तुम्ही माझ्या मागं पाहताय. खतरनाक असा मोठा आहे, ज्याला आपण या साईडने जाऊन पूर्ण करायचं आहे आणि कदाचित त्या पॉईंटवर पोहोचू जिथं सीतामाईचा पाळणा आहे. ह्या ठिकाणी रामायणाच्या सारख्या ग्रंथाचं लिखाण झालं, रचना झाली. त्या ठिकाणी आल्यामुळं एक वेगळीच धार्मिक भावना येत आहे की रामायणी आम्ही किती अटॅच आहोत. याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर मागच्या 22 मेला आमच्या मातोश्रींना
BP हाय झाल्यामुळे त्या आजारी पडल्या व काइंड ऑफ पॅरालिसिससारखा त्यांना अटॅक आला. परंतु त्यावेळेस लॉकडाऊनमध्ये चालू झालेलं रामायणीने आम्हाला प्रचंड प्रमाणात एक साथ मिळाली. ती अशी की सकाळी रिपीट टेलिकास्ट 9 वाजता असायचं, त्यामुळं पूर्णतः निराश झालेली आमच्या मातोश्री एकदा परत आशादायी होऊ लागल्या. सकाळी लवकर उठू लागल्या आणि त्या रामायण पाहण्यासाठी त्या धडपड करू लागल्या. त्यामुळे एक प्रचंड प्रमाणात सकारात्मकता त्यांच्यामध्ये आली आणि आता त्या बऱ्यापैकी रिकवर होत आल्यात. होप सो की लवकरच त्या चालू फिरू लागतील. तर अशा प्रकारे रामायणाचं आमच्या या घरामध्ये म्हणता येईल फार महत्त्व आहे. तर थँक्स टू दूरदर्शन आणि रामानंद सागर ऑफकोर्स, ज्यांनी ही अशी प्रचंड लोकप्रिय अशी मालिका बनवली, ज्यामुळं त्या एजमधल्या त्या लोकांना एक वेगळीच पर्वणी मिळाली. आता आपण जिथं आहोत तिथं आहेत हे सीतामाईचा पाळणा, म्हणजेच त्यांचा पाळणा. याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला लव आणि कुशचा, असं पौराणिक कथांमध्ये सांगितलं जातं. त्याचसोबत आहेत लव कुश यांच्या पादुका आहेत, दगडी पादुका, ज्यांचं आता दर्शन घेऊन झालंय. आता आपण पुढच्या बाजूला जाऊ. काही पाण्यातली टाका आहे. तर गडाच्या या पुढच्या भागावर आलो. इथं आता सध्या पाहण्यासारखं काही नाही आहे किंवा वरती जाऊन पाहायला काय आहे. तर ज्यावेळेस पूर्ण क्लाइम्बिंगच्या आपल्याकडं साधनं असतील त्यावेळेस याला क्लाइंब करून वरतीही जाता येतो, हा सुळका, आणि पाहता येतो. सध्या इथं काही वर्षापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी इथं रेलिंग नव्हत्या, पण शासनाने इथं रेलिंग वगैरे बसवल्या, चांगल्या सुविधा केल्या आहेत. नक्कीच सगळ्यांनी यायला पाहिजे, याचा लाभ घ्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रातली आपले हे जे वैभव आहे, हे जे गड किल्ले आहेत, यांना पाहायला पाहिजे. हा पहा इथून पूर्ण नजारा, माझ्या पाठीमागचा नजारा तुम्ही पाहताल तर असा जबरदस्त आहे की त्याला तोड नाही. पूर्णतः असा परिसर दिसतो, परंतु आत्ता सध्या थोडंफार धोक्यासारखं आहे, पांढरं झालं आहे किंवा थोडं काय होतं आहे की सध्या प्रदूषणामुळे होतं आहे. जर आपण एका निसर्ग चांगला असेल तर आपल्याला इथून बऱ्याचशा गोष्टी पाहता येतात. AMK दिसतो असं म्हणतात. सांदन व्हॅली आहे, रतनगड आहे, इकडं हरिश्चंद्रगड आहे. हरिश्चंद्रगडावर एकदा आम्ही गेलो होतो, तिथून त्यावेळेस आम्ही आजोबागडाला पाहिलं होतं. खूप भारी झालं होतं सीन तो. खाली सर्व धुकं होते आणि त्याच्यावरतून हलकासा वरती त्यांनी डोकावलं होतं आणि एकदम जबरदस्त सीन झाला होता. ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो त्यावेळेस मस्त असा नजारा पाहायला मिळाला होता. आता इथं पूर्ण पाहून झालं आहे. आम्ही इथून जेवू आणि मग खाली जाऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरू करू. आजचं जेवणही आम्ही गावामध्ये सांगितलं, जिथं आम्ही सकाळी राहिला होतो. संध्याकाळी आल्यानंतर आम्ही काल रात्री तिथं टेंट टाकले, तिथं झोपलो. सकाळी उठून मग
उशिराच चालू केलं कारण आम्हाला माहिती होतं की जास्ती वेळ लागणार नाही ट्रेकला. साधारणतः 1.5 ते 2 तासामध्ये आम्ही हा ट्रेक पूर्ण केला आणि आता आम्ही पुढच्या दिशेला जाणार आहे. पहिले पोटपूजा करू, नंतर पुढे जाऊ. सो आज पुरतं इथंच थांबूया. परत भेटूया एखाद्या अशाच ठिकाणी, एखाद्या गडावर, एखाद्या किल्ल्यावर, कारण की जगण्याचा खरा आनंद गड किल्ल्यांच्या भटकंतीमध्ये आहे. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.